नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे आजीच्या हातचं पारंपरिक भाजलेल्या मुगाचं कढण, जे एकदम खमंग, पौष्टिक आणि चविष्ट आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी मूग मंद गॅसवरती खमंग भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मुगाचा कलर आता बदललेला आहे। अगदी खरपूस मूग भाजून घेतलेले आहेत मी। आता ते एका पातेल्यात घेत आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून कुकरमध्ये हे आपल्याला 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे। मूग शिजेपर्यंत आपण वाटण करून घेऊयात। सर्वात आधी मिक्सिंग जारमध्ये घेऊयात हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि मीठ। हे आपल्याला ठोसर बारीक करून घ्यायचं आहे। आता इकडे कुकर झालेला आहे, मी मूग काढून घेतलेले आहेत। आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी पातेल्यात घ्यायचं आहे तेल, त्यात टाकायची आहे मोहरी तडतडल्यावर टाकायचे आहे जिरे आणि लसूण खोबरं। आता टाकूयात कढीपत्ता, हिंग आणि हळद। आता यामध्ये आपण वाटलेलं मिरचीचं वाटण टाकूयात आणि हे व्यवस्थित परतून घेऊयात। हे व्यवस्थित परतल्यावरती आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत शिजलेली मूग। हे मूग आता आपण पळीने व्यवस्थित मॅश करून घेऊयात आणि आता यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि चवीपुरतं थोडंसं मीठ। आता हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। मूग भाजून शिजून तयार केलेलं हे कढण पचायला हलकं, पौष्टिक आणि अगदी आराम देणारं आहे। आजारी व्यक्तींसाठी, लहान मुलांसाठी आणि हेल्दी डाएटसाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे। आता याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता तयार आहे आपलं गरमागरम पौष्टिक मुगाचं कढण। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।